ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान रामचंद्र महाराज की जय। कपिवर्य महारुद्र हनुमान सद्गुरु मोतीराम महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। पळवून्या रावण विजय झाला रघुनंदनाय पाहवाला लक्ष्मणाय तव मुनिचा पण देखिला। मनोज मारुततुल्य वेगं जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजवान्नरयुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे। जयंती केलिया स्मरण होई सकळ विलेचे हरिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुणी आता असो। गौरीपुत्र गजानन कौशल्यापुत्र भनंतर अंजनी पुत्र हनुमंतराय स्वामी जनार्दन माऊलीच्या चरणी नतमस्तक होणं। मौजे मुक्कामी सायळी गावी जमलेल्या श्रेष्ठ सजन मायबापांनी साष्टांग दंडवत घालून कथेला सुरुवात। गोडसा कथेचा परिहार आतापर्यंत आपण ऐकला। उर्वरित भाग भगवान परमात्मा ज्या प्रकारच्या बुद्धीला चालना देतील त्या प्रकारचा यथावती यथावकाश बोलण्याचा प्रयत्न करू। गोड कथा या ठिकाणी आहे बाबा लघु रामायणातला भाग आहे। भगवान प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी रावणाला दंड दिला आणि दंड दिल्याच्या नंतर आपल्या भावाकडे लक्ष्मणाकडे धावत आले। आल्याच्या विचारण करीत रघुपते वचना भगवान परमात्मा या ठिकाणी दयेचा सागर आहे। त्या भगवंताने आपल्या सख्या त्या ठिकाणी बंधुराजाकडे लक्ष्मणाकडे कृपादृष्टीने न्याहाळलं। कृपादृष्टीने न्याहाळले कुलपदाराचे गळाले। शैल्य असणारी शक्ती विशैल्य स्वरूपामध्ये प्राप्त केली म्हणणार। हे ब्रह्मनादिक्रम सर्वदान करी रघुतमा आदरेला लौकिक धर्म बंधुता भावया। ब्रह्मदेव आम्हाला पूजनीय आहेत ब्राह्मण आम्हाला पूजनीय आहेत म्हणून त्या ठिकाणी देवानं आपल्या बंधुराजाचं दुःख नाहीस केलं पण लौकिक धर्म त्या ठिकाणी मांडलेला आहे म्हणणार। बोलावली सुजन वैद्यराजाचे पुत्र झाला रघुराजा हे घेऊ पाचा गमज बंधुराजा वटवावया। लगेच त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्राने सुसेनजी वैद्यराजांना जवळ बोलवला आणि बोलवल्याच्या नंतर माझा बंधू कशाने उठल माझा बंधू उठण्यासाठी काही करावं याविषयी त्या ठिकाणी माहिती सुसेनजी वैद्यराजांनी त्या ठिकाणी माहिती सांगायला सुरुवात केली। महाराज ज्या कार्याला तुमच्या त्या ठिकाणी बंधुराज उठतील ना त्या औषधी आपल्याला आणून लक्ष्मणाला उठवायचं। म्हणून माझा धार्य राम राव महाभाव परियचिया। महाराज हे काम करावं लागेल म्हणले आपल्याला। सूर्यनारायण उगवण्याच्या अगोदर औषधी जाऊन आणाव्या लागतील तरच या ठिकाणी लक्ष्मण वया वाचणार आहेत। अशा प्रकारचा नंदीग्रामाच्या ठिकाणी कथा रामायण सांगू लागले महाराज। मग त्या ठिकाणी औषधी नेण्यासाठी मी या ठिकाणी आलेला आहे आणि आल्याच्या नंतर औषधी मला ओळखू येत नव्हत्या दिसत नव्हत्या आणि माझ्यासोबत खेळ आणल्यामुळं मी सगळा डोंगरच घेऊन निघालेला। सर्व पर्वत हातावर घेतलेला आहे आणि पर्वतावर घेऊन त्या ठिकाणी पर्वताला घेऊन मी जात असताना सहज या ठिकाणी सहज आलो या गावात। आज जात असताना सहजासहजी मला प्रभू रामचंद्राच्या नावाचा नाम रामांकित बाण पाहिला। राम हृदय ब्रह्मर्यादित बोल बोलिलो होता जमा कर
तीर्थार्थ आलो महाराज. आणि आल्याच्या नंतर या ठिकाणी माझं मन भुलून गेलं. देवाच्या नावामुळं चित्त त्या ठिकाणी माझं व्याकुळ झाला. आणि या ठिकाणी मी वाढणार आहे, मरकट आहे, अविवेकी आहे, मला ज्ञान नाही. आणि मी प्रेमामध्ये जरासं जास्तच बोलून गेलो. मने विसरलो गमन धर्म सर्वच माराम सुख. ऐका महाराज, मी इथं आल्याच्या नंतर तुमचा आश्रम पाहिला, तुमचं वास्तव्य पाहिला, तुमचं या ठिकाणी अवस्था पाहिली. आणि अवस्था पाहिल्याच्या नंतर मी माझा जन्माचा आणि मरणाचा, पुढे जाण्याचा येण्याचा सर्वस्व त्या ठिकाणी धर्म विसरला आहे. धाट बोलात सरस्वतीची भ्रमित बृहस्पतीचे धावला. माझ्या डोळ्यानं मला दृश्य पाहिला. आणि या दृश्यातून मला असं निर्माण झालं, असा विचार पटला की बाबा पक्षी सिद्धांत बोलू लागले. म्हणून सांगितलं बाबा, रेड्यामुखी वेद बोलिला, गर्वात बीजांचा हरविला. हे गाणे चालवेली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. हे प्रत्यक्ष रूप आज माझ्या डोळ्यानं या ठिकाणी सर्व प्राणी मात्रा या ठिकाणी निर्मत्सर होऊ लागले. आणि देवपूजनाचं वर्मच आहे महाराज. कुण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हे प्रत्यक्ष मी डोळ्याला पाहिला. माझ्या मनातलं समाधान मग ही अवस्था पाहिल्याच्या नंतर बोलता 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 माणूस मध्ये बोलता बोलता लवाड आणि खाता खाता खदाड. तसं प्रेमाची जाती वेडी आहे महाराज. आणि या प्रेमानं बोलता 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 मारुतीराया राम म्हणता श्रीराम गुण किरती ऐकताय विस्मिता अवस्था बदलून गेली महाराज. राम म्हणता रामच होई जे पदी वैसोणी पदवी घे जे. त्या न्यायाप्रमाणे मारुतीराया सर्वस्व राममय झाले. देहाचा विसर पडला. भरतजींना बुद्धी चित्त आणि अहंकार सर्वस्व राममय झालेला आहे. झाले रमाजीचा वाटा झाली प्रेमाचा आनंद भरत मूर्ती भरतीला त्या ठिकाणी मूर्छना प्राप्त झाली. अंगावर त्या ठिकाणी रोमावळी सर्व राममय झाल्या. वाचा खुंटी झाली. आता बोलण्याची नाही. ही अवस्था त्या ठिकाणी भरतीची झाली. श्रवणी ऐकता रामचंद्रा भरता लागली योग मुद्रा विसरला तो नेत्रा चंद्रा कृपा रघुवीराची आईची कृपा सागरे कृपा सागरे अनाथाचा माये बापे. आणि त्या भगवंताची योग त्या ठिकाणी भरतीची अवस्था पाहिल्यावर योग निद्रा विसरलेला आहे. अशा प्रकारची अवस्था भाना राम रूपी जडला पुरणा कुंटला बोल तुटले मौना भरत ना विचारला. सर्वस्व भाव देवाच्या चरणारविंद अर्पण झाला. देवा साधू संतांची अवस्था पाहिली. आणि भरतची सर्वस्व त्या ठिकाणी राममय झाले. योग मुद्रा लागलेली आहे. ही अवस्था त्या ठिकाणी कशाची आहे महाराज? परमार्थाची साधना आहे म्हणतात. पुंडलिका वरदहारे विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय. भगवान रामचंद्र महाराज की जय. कपिवर्य महारुद्र हनुमान की जय. सद्गुरु मोतीराम महाराज की जय. यानंतरचे वाचक श्रीराम पारडीकर
व सूचक बाबूराव पार्टीकर. तुमची आठवण करू लागली. उकडे आम्हाला इथं बसा.